कुठेतरी असंतोष खदखदत असतो आणि त्याला रस्ता मिळाला की हे बाहेर पडत असतो। हे निवडणुका हे माध्यम आहे। खरं तर निवडणूक आल्यामुळे हे बाहेर पडलं, नाही तर बाहेर पडलं सुद्धा नसतं। बीडमध्ये वंजारा समाज आणि मराठा समाज यांच्यातला वाद आता विकोपाला गेलेला आहे। वंजारा समाजाकडनं गावांमध्ये एक जाहीर सभा घेत त्यामध्ये मराठा समाजाकडनं कुठल्याही वस्तू किंवा मराठी कीर्तनकार हे बोलवू नये अशी निर्णय घेण्यात आलेला आहे। याच विषयावरती माझ्यासोबत बोलण्यासाठी पाशा पटेल साहेब आहेत। सर, काय सांगाल एकूणच ज्या पद्धतीने बीडमध्ये राजकारण सुरू आहे त्याकडे? ही बातमी ऐकल्यानंतर मला धक्का बसला। खरं तर हे व्हायला नको आहे आणि आता निवडणुकीच्या निमित्तानं हा विषय उफळून आलेला आहे। खरं तर विषय कसा आहे बरं का, की खरंच शेतीमध्ये प्रचंड प्रश्न तयार झालेले आहेत। म्हणजे मुळात प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडावा लागणार आहे। भाकर एक असेल आणि खाणार चार असेल तर भांडण 100% होणार, आणि भाकरी चार खाणार एक तर भांडण होणार नाही। शेतीमध्ये काही प्रश्न तयार झाले, त्या प्रश्नाचा हा दुष्परिणाम आहे असं मला वाटतं। आणि मी आपल्या माध्यमातून सगळ्या लोकांना एक विनंती करणार आहे की बाबा अशा पद्धतीचं करता कामा नये। का तर काही ठिकाणी वंजारा समाज जास्त असतो, काही ठिकाणी मराठा समाज जास्त असतो, काही ठिकाणी दलित समाज जास्त असतो, काही ठिकाणी मुस्लिम समाज जास्त असतो। असं जर समजा झालं तर समजा शरीरामध्ये जर म्हणलं की हातानं म्हणलं की मला आता शरीराबरोबर राहायचं नाही, डोळ्यांनी म्हणलं मला शरीराबरोबर राहायचं नाही, तोंडाने सांगितलं की मला शरीरावर राहायचं नाही, तर शरीर जिवंत राहणार आहे का? तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण सगळ्यांनी विचार करावा लागणार आहे, अभ्यास करावा लागणार आहे। आणि त्या भागातल्या सगळ्या समाजाच्या नेत्यांना माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी हे तातडीनं आता हे निवडलं पाहिजे। का तर ह्याचं रूप उग्र होऊ शकतो, ते उग्र रूप व्हायच्या आधी ह्याला शांत केलं पाहिजे। आणि ह्या तिथल्या सगळ्या स्थानिक नेत्यांचं हे काम आहे। आणि ह्या निवडणुकीच्या निमित्तानं असं बऱ्याच ठिकाणी होईल असं जे मला भीती होती। असं प्रामुख्याने साहेब लोकसभा निवडणुकीनंतर हा संघर्ष आता विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत आहे। बिलकुल। एक गोष्ट कशी माहिती आहे का, की कुठेतरी असंतोष खदखदत असतो आणि त्याला रस्ता मिळाला की हे बाहेर पडत असतो। हे निवडणुका हे माध्यम आहे। खरं तर निवडणुका आल्यामुळे हे बाहेर पडलं, नाही तर बाहेर पडलं सुद्धा नसतं। आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये सखोल विचार करणं गरजेचं आहे। आणि मला असं वाटतं की माणूस ज्यावेळेस आपल्या व्यवसायामधला जसं तो तोट्यात जाईल, जसं गरिबी घरात वाढत जाईल तसं या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये भिनत असतात। आणि म्हणून शेतीचा प्रश्न आता खऱ्या अर्थानं ऐरणीवर आणून सोडवणं गरजेचं आहे, तरच हे गावातले प्रश्न सुटणार आहेत। आणि ते तिकडचं विषय दुसरीकडं चाललेलं आहे ते थांबवलं गेलं पाहिजे। आणि आपल्या माध्यमातून खरंच मी सगळ्या समाजाच्या नेत्यांना विनंती करतो की त्यांनी एकत्र बसलं पाहिजे आणि कुठेतरी रोखलं पाहिजे असं मला वाटतं। राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती मोठ्या प्रमाणात आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाई हा प्रामुख्याने गोष्ट आहे। तर या संदर्भात आपण शेतकरी नेते म्हणून किंवा शेतकऱ्यांची आपण वेळोवेळी बाजू मांडता, तर सरकारला आपण नेमकं काय आवाहन केलेलं आहे किंवा काही सूचना केलेल्या आहेत का? हे बघा, आता दुष्काळाची मीमांसा करताना बाकीच्या आणखीन काही गोष्टी ज्या तयार झालेल्या आहेत त्या गोष्टीचा आपण विचार करावा लागणार आहे। ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम एवढं प्रचंड आता होऊ लागलेला आहे। आत्ता दुबईमध्ये 2.25 वर्षात पडणारा पाऊस 1 दिवसात पडला। तुतीकोरीन नावाचं तामिळनाडूमध्ये एक जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये 960 मिलीमीटर पाऊस 1 दिवसात पडला, म्हणजे 3.25 फूट पडला। एक गोष्ट लक्षात ठेवा की 2-2, 3-3 वर्षाचा पाऊस जर 1 दिवसात पडणार असेल आणि पुन्हा जर पाऊसच येणार नसेल तर ह्या सगळ्या गंभीर गोष्टी आहेत। आता जळगाव जिल्ह्यामध्ये 100 मेंढ्या मेल्या, 100 मेंढ्या फक्त टेम्परेचर वाढीमुळे मेल्या। आता कितीतरी गावागावातून आपल्याला बातम्या येऊ लागलेल्या आहेत की तापमान म्हणजे 45-46 पर्यंत तापमान गेलेलं आहे। या तापमान वाढीमुळं शेकडो लोक मरू लागलेले आहेत। हे सगळं ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे। आणि मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, रोग हलगटाला आणि इंजेक्शन पकालेला असं जमणार नाही। शेतीच्या आणि सगळ्या दुष्काळाच्या प्रश्नावर जर विचार करायचा असेल तर IPCCच्या इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या वतीनं जे काही आपल्याला मार्गदर्शक तत्व जे सांगितलेले आहेत जगभरामध्ये आपण कसं वागायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा विचार करणं की तुमच्या दृष्टीनं दुष्काळ हा आत्ता आलेला एक शब्द आहे, पण या शब्दाच्या मागे फार मोठं आता काही घडू लागलेलं आहे आणि त्याच्यासाठी विचार करावा लागणार। आपण आता मुंबईमध्ये आहोत, यावर्षी 22 वेळेस 10-12 फुटाच्या लाटा मुंबईला धडक देणार आहेत।
22 धडका जर समुद्र जर देणार असेल मुंबईला, तर ह्याचा इशारा काय? ह्याचा इशारा असा आहे की 2050ला मुंबई कदाचित समुद्र गिळेल अशा पद्धतीचं IPCCचं रिपोर्ट आहे. तर या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि मला अभिमान एका गोष्टीचा आहे, मी खरं तर आनंदी कशाचं आहे की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब या सगळ्यांनी मिळून याच्यावर, म्हणजे कदाचित मला असं वाटतं की जगातलं एकमेव राज्य आहे महाराष्ट्र, ज्या राज्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी चीफ मिनिस्टर एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबल टास्क फोर्स तयार केलेलं आहे. आणि त्याचे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अध्यक्ष आहेत आणि मला त्याचं कार्यकारी अध्यक्ष केलेलं आहे. या सगळ्या गोष्टीवर आम्ही विचार करू लागलेले आहोत. ह्याचं अत्यंत गंभीर विचार करून त्याची अंमलबजावणी तातडीनं करणं गरजेचं आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे जनरल सेक्रेटरी अँटोनियो गुटेरस यांनी सांगितलं की तापमानवाढीचं युग संपलेलं आहे, होरपळीच्या युगाला सुरुवात झालेली आहे. आता तातडीची उपाययोजना करणं गरजेचं आहे. आता आपण तातडीची उपाययोजना करणं गरजेचं आहे. हे जर केलं तर तुम्ही विचारल्या सगळ्या गोष्टी, तुम्ही आज मला काय म्हणलं की दुष्काळ आहे, तुम्ही मला 2 महिन्यानंतर प्रश्न विचारणार आहे की पाऊस खूप पडला, आता काय करावं शेतकऱ्याने, पुन्हा तुम्ही काही दिवसानंतर विचारणार की थंडीचं प्रकोप वाढलेला आहे, काय करावं. ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. पण अवकाळी पाऊस नुकताच राज्यात झालेला आहे, शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. राज्य सरकार बैठका घेत आहे, नियोजन करत आहे, मदत पुरवत आहे, पण ही मदत खरंच खाली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते का हा प्रश्न आहे. कारण ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा रोष हा समोर येतोय की सरकारकडनं मदत पोहोचत नाहीये एकदम शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत, याकडे कसं पाहता? हे नियोजन नेमकं कधी लागणार? हे बघा, कुठलंही सरकार जेवढी शेतकऱ्याचे नुकसान होतं ती नुकसान भरपाई करूच शकत नाही. अख्खं सरकार विकावं लागेल. एक वेळेसची शेतकऱ्याची नुकसान झालेली पूर्णपणे 100% भरून द्यायची असेल तर सरकार त्याच्यात फक्त उभं राहण्यासाठी काही मदत करता येईल का एवढंच करतं. आणि परत तुमच्या माहितीसाठी सांगतो मी की ह्याच्यानंतर ना दर 3 महिन्याला नवीन प्रश्न उभा होणार आहे. दर 3 महिन्याला. आत्ता तुमच्या समोर काही दिवसात बातमी येईल की आता ह्याच्यामुळं काय म्हणतो, उष्णता वाढल्यामुळं गावागावामध्ये लोक मरू लागलेले आहेत. मेंढ्या मरू लागलेत, जनावर मरू लागलेत, माणसं मरू लागलेत. ह्याचं काय का तर एक प्रश्न तयार झाल्यानंतर 1000 परिणाम त्याच्यावर होणार आहेत. आणि म्हणून तुम्हाला काम आता मोठं काम लागणार आहे की दर महिन्याला तुम्हाला काही खरं तर काम लागणारच आहे. पण राज्य आपत्ती व्यवस्थापनाची देखील आज मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतलेली आहे, आपणही त्यामध्ये असणार. नेमकं या बैठकीचं स्वरूप काय असणार आहे? जी नवीन मदत ही जाहीर करण्यात आली होती त्याच्या संदर्भात काही घोषणा होणार आहे का? आणि मी बैठकीला नाही, परंतु मी जे ऐकलं ना 4000 कोटी रुपये राज्य सरकार आचारसंहिता लागल्यामुळे वाटू शकलं नाही, ते आता वाटायची आचारसंहिता उठल्यानंतर ते 4000 कोटी रुपये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देणार आहे, एवढंच मी ऐकलं. आणि निवडणुकीच्या काळामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं की ही सुरुवातीला सुतवाचे त्यांनी केलं की आपण 4000 कोटी रुपये शेतकऱ्याला देणार आहे. आणि धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलं की एका हेक्टरला 5000च्या आसपास ही मदत राहू शकेल, असं एक सुतोवाच्य त्यांनी केलेलं आहे. मला असं वाटतं की ही जी 4000 कोटी रुपयाची जी रक्कम आहे ती रक्कम कशा स्वरूपामध्ये वाटायची त्या संदर्भामध्ये कदाचित बैठक असू शकते असं मला वाटतं. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. मनोज जयस्वालसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.